हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मितालीच्या या छोट्याशा वर्ल्डमध्ये तुमचं खूप 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 मोठं स्वागत. तर चला, मी आज तुम्हाला घेऊन जाते मॉलमध्ये. मी आले होते आज मॉलमध्ये कारण की आज खूप स्पेशल डे होता, म्हणजेच अथर्वचा बर्थडे होता. मग अथर्वला गिफ्ट घेण्यासाठी म्हणून मी मॉलमध्ये आले. काय घ्यावं खूप विचार केला मी अथर्वसाठी आणि मग फायनली एक डिसिजन घेतला, म्हणजे त्याला टी शर्ट घ्यायचा. खूप ठिकाणी मी टी शर्ट बघितले, झुडिओमध्ये बघितला, अनलिमिटेडमध्ये बघितले, पण मला काही टी शर्ट आवडतच नव्हते. भरपूर व्हरायटीज होत्या तिथे टी शर्टच्या, पण मला हवं तसं भेटत नव्हतं. पण फायनली मग मॅक्समध्ये गेले मी आणि मॅक्समध्ये मला हवा तसा टी शर्ट भेटला. मग मॅक्समधनंच मी टी शर्ट घेतला अथर्वसाठी. तुम्ही पण नक्की या, व्हिजिट द्या. आणि टी शर्ट घेऊन मी गेले ऑफिसमध्ये, थोडा वेळ काम केलं आणि झाली घरी जायची वेळ. तोपर्यंत मावशीचे 2-3दा कॉल येऊन गेले होते, निघालीस का, कारण की सगळेजण माझ्यासाठीच थांबले होते बर्थडे सेलिब्रेट करायला. फायनली मला बस भेटली आणि मी मावशीकडे जायला निघाले. मी स्टॉपला उतरले माझ्या आणि चालत निघाले. फायनली मावशीकडे पोहोचले. एव्हरीवन, मी आता आले मावशीकडे अथर्वचं बर्थडे सेलिब्रेट. फ्रेश झाले आणि आत्ताच आवरलं आहे. आता मावशीचं आवरणं चालू आहे. ही मावशी इथे आवरते. मी रेडी झाली आहे. आता मावशी पण रेडी होती. ही आहे माझी मावशी. आम्ही रेडी झालो तोपर्यंत हे सगळेजण येऊन बसलेले होते. अथर्वने त्याच्या फ्रेंड्सला बोलवलं होतं सगळ्या बड्डेसाठी. आणि हा होता आजचा बर्थडे स्पेशल बर्थडे बॉयसाठी केक, म्हणजेच फुटबॉल थीमचा केक होता. अथर्वला फुटबॉल खूप आवडतो, तर फुटबॉल थीमचा केक सांगितला होता काकांनी त्याच्यासाठी, आणि ते त्याच्यासाठी सरप्राईज होतं. मग नंतर ऑक्शनचा कार्यक्रम चालू झाला. आजींनी अथर्वला ऑक्शन केलं. ही आहे अथर्वची आजी. मग सानिका मावशीने केलं. ही अथर्वची काकू आहे, सानिका मावशी, मावशीची मोठी जाऊ. त्यानंतर मावशीने पण औक्षण केलं अथर्वला. मावशीचं औक्षण झालं आणि त्यानंतर सगळे शेजारच्या काकूंनी पण औक्षण केलं. त्यांचं झालं की मी पण औक्षण केलं अथर्वला. ऑप्शन करत फोटोशूट पण चाललं होतं सगळ्यांचं. फायनली ऑप्शन आणि सगळं झालं. त्यानंतर मग मी ते ऑप्शनचं ताट वगैरे जे असतं ते सगळं देवासमोर ठेवलं आणि बर्थडे सेलिब्रेशन चालू केलं. मग इकडे सगळेजण वाट बघत होते कधी केक कट करायचा आहे. फायनली मग केक कटिंग स्टार्ट झालं. सगळ्यांनी बर्थडे विश केलं अथर्वला. केक कटिंग स्टार्ट केल्याच्या नंतर खूप साऱ्या ब्लेसिंग्स दिल्या त्याला. सगळेजण एकदम खुश होते. त्यानंतर सगळ्यांनी अथर्वला केक भरवला. मग
मावशीने आधी केक खाऊ घातला, त्यानंतर ना आजींनी पण खाऊ घातला. मध्येच ही अनु आली, क्यूट छोटीशी. हे आहेत अथर्वचे काका, सचिन काका, काकांचे मोठे भाऊ, आणि हे काका अथर्वचे पप्पा. त्यानंतर सगळ्यांसोबत फोटोशूट झालं अथर्वच्या फ्रेंड्स सोबत. हे सगळे अथर्वचे फ्रेंड्स आहेत. सगळ्यांनी अथर्वला गिफ्ट आणले होते काय काय. आणि हा कप बघून तर तो खूप खुश झाला. त्याच्यावर मेसी होतं आणि त्याला मेसी खूप आवडतो. हे अजून एक गिफ्ट भेटलं होतं त्याला, शर्ट आणला होता सगळ्यांनी मिळून, तो पण छान होता. त्यानंतर सगळ्यांना मग नाश्त्याला दिलं, समोसा वगैरे आणलं होतं, समोसा, केक आणि वेपर्स. सगळ्यांनी छान एकत्र गोल बसून नाश्ता केला. गप्पा मारत एन्जॉय करत चालू होतं सगळ्यांचं. त्यानंतर दादाला भेटलं अजून एक गिफ्ट, ते आणलं होतं सिद्धांतने. हा आहे सिद्धांत, काकांच्या मोठ्या भावाचा मुलगा आणि अथर्वचा लहान भाऊ. आजीने अजून एक गिफ्ट दिलं अथर्वला. हे गिफ्ट थोडं जास्त स्पेशल होतं अथर्वसाठी, सिद्धांतने आणलं होतं ते. सिद्धांतचं चाललं होतं, दादा गेस कर काय असेल गिफ्टमध्ये, काय असेल. दादानी 2-3दा गेस केलं आणि फायनली थर्ड गेसला त्याने बरोबर ओळखलं. त्याच्यामध्ये होते परफ्यूम्स बेल्ला विटाचे. ते मला पण खूप आवडले, एकदम मस्त होते परफ्यूम, स्मेल पण छान आहे त्याचा. हॅलो एव्हरीवन, आताच बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि हा आहे अथर्व. हॅलो, हॅपी बर्थडे अथर्व. थँक्यू. हा टी शर्ट जो आहे याचा, मी याला बर्थडे गिफ्ट घेतला आहे. कसा वाटला अथर्व? येस, नाईस. ओके. आणि हा जो टी शर्ट आहे तो मी त्याला आज मॅक्समधनं घेतला आहे. सो जर तुम्हाला टी शर्ट आवडला असेल तर फुल ब्लॉग बघा, त्यामध्ये मी सगळं सांगितलं आहे, कुठून घेतलं आहे काय नाही. सो कीप वॉचिंग. ही आहे पावभाजी. येस, इथे गरमागरम पाव भाजणं चालू आहे. ही आहे सानिका मावशी. 8-9 होते काका. मी सगळ्यांना जेवायला वाढून घेतलं, जेवण केलं. पावभाजी होती आज स्पेशल मेन्यूमध्ये आणि सगळं सानिका मावशीने आवरायला घेतलं जेवणाच्या नंतर. हॅलो एव्हरीवन, फायनली अथर्वचं बर्थडे सेलिब्रेशन झालंय आणि आता खूप दमलोय सगळेजण. तर आता झोपतो, आराम करतो. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन टाटा, बाय बाय, गुड नाईट.